राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संथाल आदिवासींच्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी पश्चिम बंगालमध्ये गेल्या होत्या। मात्र तिथे त्यांच्या स्वागतासाठी सरकारमधून ना मुख्यमंत्री होत्या ना कुठले मंत्री, तसंच कार्यक्रमाच्या जागेतही ऐनवेळी बदल करण्यात आला। त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी आपली नाराजी व्यक्त केली आणि यावरून भाजपनं ममता बॅनर्जींवर निशाणा साधलाय। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचं उल्लंघन, ममता बॅनर्जींकडून राष्ट्रपतींचा अपमान, ममता बॅनर्जी टीकेच्या धनी। राष्ट्रपतीपद देशाचं सर्वोच्च पद आहे, त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा राखणं केंद्र आणि राज्य सरकारचं कर्तव्य मानलं जातं। राष्ट्रपती देशाचं प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे त्यांना प्रोटोकॉल देणं म्हणजे देशाचा आदर करणं होय। मात्र पश्चिम बंगाल सरकारनं प्रोटोकॉल पाळला नसल्याचा आरोप होतोय। त्यामुळे केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात राजकीय वाद सुरू झालाय। या वादाला सुरुवात झाली ती पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमधून। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संथाल आदिवासींच्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी पश्चिम बंगालमध्ये गेल्या। मात्र त्यांच्या स्वागतासाठी सरकारमधून ना मुख्यमंत्री स्वतः होत्या ना कुठले मंत्री होते। तसंच कार्यक्रमाच्या जागेत सुद्धा ऐनवेळी बदल करण्यात आला। त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपली नाराजी व्यक्त केली। तसंच ममता बॅनर्जी आपल्यावर का नाराज आहेत असा सवालही केलाय। जनरली देखा जाए तो प्रेसिडेंट आते हैं तो चीफ मिनिस्टर भी आना चाहिए, मंत्री भी आना चाहिए, लेकिन चीफ मिनिस्टर मैडम भी आए नहीं और गवर्नर का तो तबादला हो गया है तो वो नहीं आ पाए। लेकिन क्योंकि डेट पहले से फिक्स था, लेकिन मैं भी बंगाल का ही बेटी हूँ, बंगाल में बहुत क्यों आने ही नहीं देते। ममता दीदी मेरे बहन भी है, छोटे बहन है, पता नहीं मुझे कोई गुस्सा किए होंगे इसीलिए वहां जाके प्रोग्राम करा। कोई बात नहीं, कोई गिला नहीं, कोई शिकवा नहीं, लेकिन वो भी आवाज रहे, आप लोग ठीक रहे। राष्ट्रपती पदाच्या प्रोटोकॉलवरून ममता बॅनर्जी टीकेच्या धनी बनल्यात। तृणमूल काँग्रेसनं सर्व मर्यादा ओलांडल्यात। आदिवासी समुदायातील राष्ट्रपती यांनी व्यक्त केलेल्या वेदना आणि व्यथा लोकांच्या मनात प्रचंड दुःख निर्माण करतायत अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली। अहंकार में चूर व्यक्ति कितना भी शक्तिशाली क्यों न हो, अंततः नष्ट हो जाता है। मैं आज देश की राजधानी से आप सभी के बीच ये आह्वान कर रहा हूं कि एक आदिवासी राष्ट्रपति का गौर अपमान करने वाली टीएमसी की एक गंदी राजनीति और सत्ता का अहंकार बहुत ही जल्द चूर चूर होकर रहेगा। दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली आहे। ममता बॅनर्जी सरकारचं वर्तन लोकशाही आणि प्रत्येक भारतीयाचा अपमान करणारा आहे असा आरोप फडणवीसांनी केला। तर पश्चिम बंगालच्या वर्तनामागे शहरी नक्षलवाद लपलाय असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला। भारताच्या राजकारणात असा प्रकार कधीच झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला। ममता बॅनर्जी सरकारचं वर्तन म्हणजे लोकशाही आणि प्रत्येक भारतीयांचा अपमान करणारा आहे। राष्ट्रपतींबाबत ममता बॅनर्जी सरकारची भूमिका निषेधार्ह आहे। राष्ट्रपती आपल्या राष्ट्राचे सर्वोच्च संविधानिक अधिकारी आहेत। अशा प्रकारचा उघड अनादर ममता बॅनर्जी ज्या अहंकाराला आणि धोकादायक राजकीय संस्कृतीला प्रोत्साहन देतात त्याचे प्रतिबिंब आहे। राष्ट्रपतींचा अपमान करणं संविधानाचा आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे असंही त्यांनी म्हटलंय। हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये इतकं घाणेरडं राजकारण आणि तेही संविधानिक सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल, आणि तेही त्या पदावर आमची एक भगिनी बसली आहे, महिला बसली आहे, आणि त्यातही आमच्या आदिवासी समाजाचं आणि देशाचं नेतृत्व करणारी महिला आहे, तिच्याबद्दल इतकं घाणेरडं राजकारण करणं याचा आम्ही निषेध करतो आणि शहरी नक्षलवाद यामागे लपलाय असा माझा आरोप। दरम्यान विरोधकांच्या टीकेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिलंय। निवडणुकीच्या काळात राजकारण केलं जात असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला।
तसंच राष्ट्रपती देशाच्या सर्वोच्च आहेत, मात्र त्या भाजपच्या सल्ल्यानुसार काम करत असल्याचाही आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. नहीं डरते जब महाराष्ट्र पे ट्राइबल का ऊपर अत्याचार होता है, आप क्यों प्रोटेस्ट नहीं करते? जब मध्य प्रदेश में होता है आप क्यों नहीं करते? जब छत्तीसगढ़ में होता है आप क्यों नहीं करते? बंगाल को टारगेट किया, पहले कुछ कीजिए, उसको बाद बीजेपी का बात कहिए. वी डोंट एक्सपेक्ट, वी रेस्पेक्ट यू. You are a number one chair in this country. You are the president of India. Don't play politics. Don't play politics at the time of election as per BJP advice. You can criticize us. We will not. प्रोटोकॉल म्हणजे केवळ नियम नाही तर राजशिष्टाचारांचं पालन करणं होय, ज्यामुळे राष्ट्रपती आणि देशाचा मान राखला जातो. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च पदाचा सन्मान करणं ही प्रत्येक राज्य सरकारची जबाबदारी आहे. पण त्यातही कोणी जर राजकारण करत असेल तर ही बाब मात्र दुर्दैवी म्हणावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.